नमस्कार. नेहमी काय वेगवेगळा नाश्ता बनवावा हे आपल्याला सुचतच नाही. घरातील आपण जे नेहमी नाश्ता बनवतो ते सुद्धा खाऊन कंटाळलेले असतात. त्यामुळे ते आपल्याला नेहमीच सांगतात की काहीतरी वेगळा नाश्ता बनव. त्यासाठी आपण कर्नाटक विभागात बनवलेला हा नाश्ता फेमसच आहे. त्यामुळे आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. याला म्हणतात सुशिला. ही रेसिपी एवढी झटपट होते, पोह्यासारखीच लागते, बनवायला सुद्धा अगदी झटपट आणि कमी वेळेत बनते. हा नाश्ता सगळ्यांना खूपच आवडेल, म्हणून एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एक मोठ्या भांड्यात आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत. हे पाण्यात भिजवून याचं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहेत. ते लगेचच नरम पडतात. त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घ्यायचे आहे. तेल थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. त्यानंतर 1 चमचा यामध्ये जिरे टाकायचे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण 1 वाटी शेंगदाणे टाकणार आहोत. हे छान फ्राय करून घ्यायचे. कढीपत्ता टाकून घ्यायचा, तो सुद्धा यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा. हे सगळं परतल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. तो सुद्धा लालसर होईस्तोवर परतून घ्यायचा. यामध्ये तुम्ही टोमॅटो सुद्धा टाकू शकतात. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकायची. छान अशी तिखट अशी चव लागते. हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून परतत राहायचं आहे, म्हणजे ते जळणार नाही. व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकूया. 1 चमचा हळद टाकून घ्यायची. छान अशी परतून घ्यायची. हे परतल्यानंतर यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे. हे संपूर्ण साहित्य परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा, म्हणजे हे पोहे अगदी चटपटीत होते. मुरमुऱ्याचे हे पोहे एवढे टेस्टी लागते, कर्नाटक विभागात खूपच फेमस आहे. त्यानंतर आपण जे मुरमुरे भिजत घातले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत. मुरमुरे टाकल्यानंतर पटकन एकजीव करून घ्यायचे, म्हणजे तळाला चिकटणार नाहीत. व्यवस्थित एकजीव केल्यानंतर यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. 5 मिनिट झाकून ठेवायची. 5 मिनिट झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा. एवढी झटपट रेसिपी होते. संपूर्ण रेसिपी खूपच सुंदर होते. पोह्यासारखी ही रेसिपी अगदी पोह्यासारखीच लागते. दिसायला सुद्धा पोह्यासारखीच असते. पोहे तर आपण नेहमीच बनवून खातो. पोहे नेहमी बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने मुरमुरे भिजत घालून जर ही पोह्यासारखीच रेसिपी आपण ट्राय केली तर सगळ्यांना खूपच आवडेल. या रेसिपीला सुशिला असे म्हणतात. नाव अगदी वेगळं आहे, त्याच पद्धतीने टेस्टसुद्धा वेगळीच लागते. लिंबू पिळल्यानंतर तर एवढी चविष्ट होते की तुम्ही नेहमीच ही रेसिपी ट्राय करणार. त्यामुळे ह्या पद्धतीने मुरमुरे भिजत घालून बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करा. रोजच बनवली तरी सगळे आवडीनेच खातील. जर तुम्हाला आजचा हा मुरमुऱ्यापासून बनवलेल्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.